भोकरदन तालुक्यातील धावडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान आपल्या दारी या उपक्रमाने गावातच प्रशासनाचा थेट दरबार भरल्याचं चित्र पाहायला मिळालं। नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यावर तात्काळ तोडगा काढण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला। 22 मार्च 2026 रोजी PM श्री जिल्हा परिषद शाळा धावडा येथे झालेल्या या कार्यक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला। शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समस्या मांडत अनेक कामे जागेवरच पूर्ण करून घेतली। कार्यक्रमास तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे व जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या योजना प्रत्येक पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला। तसेच तहसीलदार, कृषी विभाग आणि जिल्हा पुरवठा विभाग यांच्या हस्ते पात्र नागरिकांना विविध योजनांची प्रमाणपत्र वाटप करण्यात आली। या उपक्रमामुळे अनेक लाभार्थ्यांना थेट फायदा झाला। शैक्षणिक क्षेत्रातून PM श्री जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भडगे सर, जुबेर सर, केंद्रीय प्रमुख पळसकर सर तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहून उपक्रमाला शैक्षणिक बळ दिलं। विद्यार्थ्यांनाही विविध योजनांची माहिती मिळाल्याने त्यांच्यात उत्सुकता निर्माण झाली। यावेळी सर्व राजकीय पक्षांचे नेते, स्थानिक पुढारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित उपस्थिती लावत गावाच्या विकासासाठी एकजूट दाखवली। विविध स्तरातील नेतृत्व एकाच मंचावर आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं। पत्रकार बंधूंनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचं वृत्तांकन केलं। कार्यक्रमात विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते। कृषी, महसूल, महिला व बालकल्याण, पुरवठा आदी विभागांनी नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ मार्गदर्शन केलं। अनेक प्रलंबित कामांना यावेळी गती मिळाली, मात्र काही विभागांचा सहभाग नसल्याने त्याबाबत चर्चा रंगली। एकूणच आपल्या दारी या संकल्पनेचा प्रभावी अनुभव देणारा हा उपक्रम ठरला। गावातच शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या या पुढाकाराचं जोरदार स्वागत केलं। नमस्कार, मी सविता मनोज चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी जालना आणि तालुका भोकरदनसाठी मी नोडल अधिकारी आहे, संपर्क अधिकारी। ही जी छत्रपती शिवाजी महाराजोत्सव सभादार शिबिर आहे, या शिबिरासाठी मी संपर्क अधिकारी म्हणून भोकरदनला काम करत आहे। आणि भोकरदन तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही 11 मंडळ असून 11 मंडळामध्ये हे शिबिर, समाधान शिबिर राबवत आहोत। आज धावडा या मंडळाच्या ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये सर्व डिपार्टमेंटचे आमचे अधिकारी आणि कर्मचारी यात उपस्थित असून मान्य तहसीलदार जे आहेत आमचे ज्ञानेश्वर काकडेजी, माझे नायब तहसीलदार, पुरवठा विभाग, संजय गांधी विभाग, कृषी विभाग हे सगळे उपस्थित आहेत। आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की सगळ्यांनी आपापल्या समस्या वगैरे घेऊन इथं आलेले आहेत। याच ठिकाणी आपण समस्यांचं निराकरण पण केलेलं आहे आणि काही लोकांना आपण लाभ पण देण्यात आलेला आहे। जे स्टॉल्स आणि जे अधिकारी वर्ग त्यांच्या डिपार्टमेंटचे आलेले नाही, त्यांचा स्टॉलही नाही, त्यांचे माणसंही नाहीत, अशांना आपण नोटीस इश्यू करत आहोत आणि त्यांचा खुलासा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करू। त्या संदर्भात आपण जे तेच नाही, त्यांचे जे अधिकारी नाही आहेत त्यांचं पण आपण नोटीस देऊ। तक्रारी त्यांच्या तहसील ऑफिसचा जो पण स्टॉल असेल जिथं तक्रार निवारण कक्ष किंवा तक्रार घेण्यासाठी एक कक्ष स्थापन केलेला आहे, तिथं त्यांनी त्या पण तक्रारी द्याव्यात। त्या तक्रारी आपण त्या विभागाकडे पण पाठवण्यात जाईल, त्याचा पाठपुरावा केला जाईल। धन्यवाद। याच्यानंतर आपले आदरणीय तहसीलदार साहेब श्री ज्ञानेश्वर काकडे सर यांचा सत्कार राजपूत सर करतील। आदरणीय नायब तहसीलदार सर श्री अविनाश पाटील सर, आदरणीय नायब तहसीलदार श्री अविनाश, आदरणीय लोकप्रतिनिधी सरपंच धावडा सौ गंगूताई तुकाराम बोराडे यांचा सत्कार होरगडे मॅडम करतील। शरद बारोटे दादा यांचं स्वागत जाधव
सर करतील. माननीय आदरणीय व्हिडिओ सर महेंद्र साबळे सर यांचं स्वागत जाधव सर करतील. नायब तहसीलदार श्रीमती अंजली कुलकर्णी मॅडम यांचं स्वागत कोरगुडे मॅडम करतील. कृषी अधिकारी अमोल शिंदे सर यांचं स्वागत खोकले सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. उपअधीक्षक भूमी अभिलेख भोकरदन LE रोड समुद्रे सर यांचं स्वागत जाधव सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. ज्या मुख्याध्यापकांनी आपल्याला इथे मोठं प्रांगण उपलब्ध करून दिलंय अशा मुख्याध्यापक बडगे सरांचं स्वागत खोकले सर करतील. कृषी अधिकारी इथे आलेले आहेत त्यांचं स्वागत अमोल शिंदे सर यांचं स्वागत जाधव सर करतील असे मी त्यांना विनंती करते. माननीय लक्ष्मण मळेकर माजी सभापती वालसंगी यांचं स्वागत राजपूत सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय इक्बाल सईद उपसरपंच हावडा यांचं स्वागत खोकले सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. नायब तहसीलदार श्री सदानंद नाईक सर यांचं स्वागत जाधव सर करतील. न्यूज रिपोर्टर मजहर पठाण KTV न्यूज भोकरदन. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.